हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी महाशिवरात्री. तर आज आपण जाणून घेऊया 2026 मध्ये महाशिवरात्री कधी आहे. महाशिवरात्रीला आपण घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची, महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण शिवलिंगावर काय काय चढवायचं, तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आणि माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर चला हर हर महादेवांना स्मरण करून व्हिडिओची सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात महाशिवरात्री पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. महाशिवरात्रीची पूजा मांडण्यासाठी अशा प्रकारचे मी 2 पाट घेतले आहेत. पूजेचं ठिकाण शुद्ध आणि पवित्र करून घेण्यासाठी थोडंसं गंगाजल घेतलेलं आहे. पुसण्यासाठी स्वच्छ कापड घेतलं आहे. पूजेच्या ठिकाणी स्वस्तिक काढण्यासाठी रांगोळी घेतली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळदी, कुंकू आणि हे आहे अष्टगंध विभूती. पूजेसाठी आपल्याला थोडेसे तांदूळ लागतील. पूजा मांडण्यासाठी वस्त्र घेतलं आहे. 2 समई घेतले आहेत. समईमध्ये वाती ठेवल्या आहेत आणि तेलही घालून घेतलेलं आहे. गणपतींना आणि महादेवांना अभिषेक स्नान करवण्यासाठी एक तामण घेतलं आहे. आणि महाशिवरात्री पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे शिवलिंग. तर हे आहे माझ्या देवघरातील शिवलिंग, ज्यांना मी माझ्या हृदयापासून माझे पिता मानते, कारण माझ्या हृदयातील प्रत्येक भाव यांच्यापर्यंत पोहोचतो आणि जेवढे माझे भोले बाबा मला ओळखतात, मला समजून घेतात, असं या जगात दुसरं कुणीच नसेल. जय भोलेनाथ. तर कोणत्याही पूजेची सुरुवात आपल्याला गणपतींच्या पूजेपासून करायची असते, म्हणून मी इथं गणपतीची मूर्ती घेतली आहे. महादेवांना जलाभिषेक करवण्यासाठी शुद्ध जलाने भरलेला एक तांब्या घेतला आहे. याच्यामध्ये मी एक रुद्राक्ष घातले. स्नान अभिषेक झाल्यानंतर पुसण्यासाठी इथं स्वच्छ वस्त्र घेतलं आहे. गणपतींना आणि महादेवांना अभिषेक करवण्यासाठी इथं मी दूध, दही, साखर, मध आणि तूप घालून पंचामृत बनवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथं एक छोटासा पाट घेतला आहे महादेवांना विराजमान करण्यासाठी. आता आपण जाणून घेऊयात की महादेवांना कोणकोणती पानं, फुलं, फळं प्रिय आहेत. तर हे आहे बेलाचं पान, जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे, आणि हे आहे शमीचं पान. त्याच्यानंतर हे आहे पांढऱ्या रंगाचं रुईचं फूल, आणि ही आहेत पारिजातक फुलं, आणि याला शंखपुष्पी फूल म्हणतात. तर हेही महादेवांना खूप प्रिय आहे. त्याच्यानंतर इथं मी पिवळ्या कनेरीची फुलं घेतली आहेत, आणि हा आहे धतुरा. तर महादेवांना धतुऱ्याचं फळही तुम्ही महाशिवरात्रीला जरूर चढवावं. आणि हे आहे धतुऱ्याचं फूल, तर धतुऱ्याच्या रोपालाच धतुऱ्याचं फूल येतं. त्याच्यानंतर इथं मी घेतली आहे 2 विड्याची पानं, रुद्राक्ष माळ, मोगऱ्याची फुलं, शेवंतीची पांढऱ्या रंगाची फुलं, गणपतीसाठी लाल फुलं घेतली आहेत. तर या सर्व शिवप्रिय फुलांचं वर्णन तुम्ही शिव महापुराणात पाहू शकता. त्याच्यानंतर इथं मी घेतलं आहे गुलाल, भस्म, अक्षता, कापूर, धूपबत्ती, साधे अक्षत घेतले आहेत. आचमनी भरून पाणी घेतलं आहे. फळप्रसाद म्हणून इथं मी 2 सफरचंद घेतले आहे. गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला आहे. वस्त्ररूपी मौली घेतली आहे, आणि पूजेमध्ये आपल्याला डमरूही ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथं मी घंटी घेतली आहे. दिवे लावण्यासाठी काळीपिटी घेतली आहे. आरती करण्यासाठी तुपात भिजवलेली फुलवाती घेतली आहे. तर हे आहे महाशिवरात्री पूजेसाठी लागणारे साहित्य. तर पूजेचं साहित्य तुम्ही पहिलेच जमवून घेतलं तर पूजा करणं अगदी सोपं होऊन जाईल. तर चला आता पूजेला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण पूजेचं ठिकाण गंगाजलाने शुद्ध आणि पवित्र करून घेऊया. तर यावर्षी म्हणजे 2026 मध्ये महाशिवरात्री 15 फेब्रुवारी रविवारी साजरी करायची आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला शिव आणि पार्वतीच्या विवाहाचे स्मरण म्हणून महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. पूजेच्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम स्वस्तिक काढून त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू सोडायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत, आणि मग त्याच्यावर आपण पाठ ठेवून पूजा मांडायची आहे. महाशिवरात्री हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे. तर इथे मी स्वस्तिक काढून त्याच्यावर पाठ ठेवला, आणि इथे एक पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरलं आहे. महाशिवरात्रीची पूजा आपल्याला पांढऱ्या रंगाच्या वस्त्रावरच मांडायची आहे. पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला दिवे लावायचे आहेत. तर इथे मी थोडेसे तांदूळ घालून घेतले. त्याच्यावर थोडंसं आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, आणि मग त्याच्यावर आपण दिवे ठेवणार आहोत. महाशिवरात्रीला भगवान शिव प्रथमच निराकार स्वरूपातून साकार शिवलिंग रूपात प्रकट झाले, म्हणून हा दिवस शिवलिंगाचा जन्मदिवस मानला जातो. तर आता मी इथं दिवे ठेवून घेतले. दिवे लावण्याआधीही आपल्याला दिव्यांना हळदी कुंकू, अक्षत आणि फुलं व्हायची आहेत. त्याच्यानंतर आपल्याला दिवे लावायचे आहे. असे मानले जाते की या रात्री शिवाने तांडव नृत्य केले, जे निर्मिती, जतन आणि विनाशाचे प्रतीक आहे. याच दिवशी देवी पार्वतीची तपश्चर्या यशस्वी झाली, आणि देवी पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला, म्हणून याला महाशिवरात्री असं म्हटलं जातं. तर आता मी इथे दिवे लावून घेतले, दिव्यांना नमस्कार केला. आता आपल्याला करायची आहे गणपतींची पूजा. त्याआधी आपण गणपतींना स्नान अभिषेक करूया. स्नान अभिषेक करवण्याआधी इथं मी 2 विड्याची पानं ठेवली आहेत. त्याच्यावर थोडंसं तांदूळ घालायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे. यावर आपल्याला गणपतींना विराजमान करायचं आहे. तर चला आता गणपतींना स्नान अभिषेक करूया. गणपतींना स्नान करवताना तुम्ही ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जाप करू शकता. महाशिवरात्री या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे, ध्यान करावे, पांढऱ्या रंगाचे कपडे धारण करावे, सात्विक आहार घ्यावे, धान्य आणि पैसे दान करावे, शिव चालिसा किंवा शिव मंत्राचा जाप करावा. तर इथे मी सर्वात आधी जलानी, त्याच्यानंतर पंचामृतानी, आणि त्याच्यानंतर परत एकदा शुद्ध जलानी गणपतींना स्नान अभिषेक करून घेतला. आता मी इथं गणपतींना स्वच्छ वस्त्राने छान पुसून घेते.
महाशिवरात्री या दिवशी शिवपूजा, उपवास, रुद्राभिषेक करणे अत्यंत फलदायी मानले जाते. आता मी गणपतींना त्यांच्या स्थानावर विराजमान करते आणि हे अभिषेकचं दूध तुम्ही घरात सर्वांना तीर्थ प्रसाद म्हणून वाटू शकता. त्याच्यानंतर गणपतींना आपण अष्टगंध, हळदी, कुंकू लावायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा असतो, म्हणून याला महाशिवरात्री म्हणतात. तर आता माझं गणपती पूजन करून झालं आहे. आता आपण करूयात शिवलिंग पूजन. तर आता मी इथं माझ्या भोले बाबांना स्नानाभिषेक करवणार आहे. त्याआधी बाबांना विराजमान करवण्यासाठी एक छोट्याशा चौरंगावर पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या पसरून एक आसन तयार करून घेऊया. अशी मान्यता आहे की काही दंतकथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. तर आता मी इथं माझ्या बाबांना स्नानाभिषेक करून घेते. त्याच्यानंतर आपण बाबांचा अष्टगंध, गुलाल, विभूती, भस्माने छान श्रृंगार करणार आहोत. महादेवांना अभिषेक करतेवेळी आपण ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा अभिषेक स्नानम समर्पयामी या मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीला काही ठिकाणी जलरात्रीही म्हटले जाते. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्व आहे. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तर आता मी इथं माझ्या भोले बाबांना पंचामृताने स्नानाभिषेक करून घेतलेला आहे. आता आपण रुद्राक्ष घातलेल्या जलाने बाबांचा जलाभिषेक करूयात. शिव महापुराणानुसार महाशिवरात्री या दिवशी महादेवाची विधिवत पूजा केल्याने तसेच व्रत ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होते. तर आता इथं मी बाबांचा स्नानाभिषेक करून घेतला आहे. आता स्वच्छ वस्त्राने छान पुसून घेऊयात. त्याच्यानंतर बाबांचा छान श्रृंगार करूयात. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा. त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा संकल्प करा. व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवाची प्रार्थना करा. त्यानंतर तुम्ही व्रत कसे पाळणार आहात, म्हणजे फलाहार करणार आहात की निर्जळी उपवास करणार आहात याचाही संकल्प करा. संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पूजेला सुरुवात करा. तर मला कुणी असं विचारले ना तुमचा आवडता छंद कोणता आहे, तर महादेवांच्या मंदिरात जाऊन सेवा करणं, महादेवांचा श्रृंगार करणं, भजन कीर्तन आणि महादेवांचं नामस्मरण करणं हा माझा आवडता छंद आहे. तर मला मनापासून असं वाटतं की याच्यामध्ये जे सुख आहे ना ते सुख कुठेच मिळणार नाही. महाशिवरात्री या दिवशी शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरण करणे अतिशय शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही फळे, मखाना, खीर किंवा भाजलेला मखाना, दूध, दही, सुकामेवा खाऊ शकता. महाशिवरात्री हा भगवान शिव आणि पार्वतीच्या विवाहासोबत शिवतत्व प्रकट झाल्याचा पवित्र सण आहे. महाशिवरात्रीला उपवास, शिवलिंगाला पंचामृत, बेलपत्र अर्पण करून अभिषेक, महामृत्युंजय मंत्र जप आणि रात्री जागरण करून शिवपूजा केल्यामुळे विशेष फलाची प्राप्ती होते आणि मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्री या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे, शक्यतो पांढरे कपडे परिधान करावे. घरामध्ये किंवा मंदिरात शिव परिवारांची म्हणजे शिव, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची पूजा करावी. तर आता तुम्ही इथं पाहू शकता विभूती, अष्टगंध, गुलाल आणि भस्माने मी अशा प्रकारे माझ्या बाबांचा श्रृंगार केला आहे. तर मंदिरात जाऊन पूजा कशी करायची याचाही व्हिडिओ मी पहिलेच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र, हे शिवाच्या महानतेचे आणि शिवशक्तीच्या मिलनाचे प्रतीक आहे. हा दिवस शिवभक्त रुद्राभिषेक आणि हर हर महादेवाच्या गजरात साजरा करतात, ज्यामुळे आध्यात्मिक जागृती होते असे मानले जाते. तर अशा प्रकारे शिवलिंगाला चारी बाजूने विभूतीने छान श्रृंगार करायचा, कारण बाबांना विभूतीचा श्रृंगार खूपच प्रिय आहे. जिथं शिवलिंग असतं ना तिथं महादेवांचा पूर्ण परिवार असतो. तर या ठिकाणी असतात गणेश भगवान, या ठिकाणी असतात कार्तिकेय, या ठिकाणी असते महादेवांची छोटी कन्या अशोक आणि या ठिकाणी असतात 64 योगिनी, अष्टसिद्धी, नवनिधी आणि या ठिकाणी असतं पार्वती आईचं हस्तकमल. तर आपल्याला या सर्वांचा श्रृंगार करायचा आहे. महादेवांच्या बरोबर असलेले वासुकी नागदेव आणि विजय त्रिशूल यांचाही श्रृंगार करायचा. तर तुम्हा सर्वांना मी केलेला बाबांचा श्रृंगार कसा वाटला, तर हा फक्त श्रृंगारच नाही, माझ्या हृदयातला त्यांच्या प्रति भाव, प्रेम आहे. तर आता मी बाबांना त्यांच्या स्थानावर विराजमान करते. आता आपण पूजेचा संकल्प करूया. संकल्प करताना उजव्या हातात थोडंसं जल घेऊन तामनात सोडायचं. त्याच्यानंतर 3 वेळा आपण जल घेऊन त्याचं आचमन करायचं. पहिल्यांदा ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा ओम माधवाय नमः आणि तिसऱ्यांदा ओम नारायणाय नमः म्हणून आपण या पाण्याचं आचमन करायचं. चौथ्यांदा अनेकदा पाणी घेऊन ते जल तामनात सोडायचं. त्याच्यानंतर हातावर एक पुष्प, थोडंसं जल आणि थोडेसे अक्षत घेऊन आपण प्रार्थना करायची. हे महादेव, आज महाशिवरात्री या दिवशी मी तुमची पूजा अगदी भक्तिभावाने करत आहे. माझी पूजा तुम्ही स्वीकार करून घ्यावी असे बोलून हातातील अक्षत, फूल आणि जल महादेवांच्या समोर सोडून द्यायचा, नमस्कार करायचा. संकल्प केल्यानंतर बाबांना इथं आता मी वस्त्र चढवलं. त्याच्यानंतर अजून एकदा गुलाल आणि भस्म चढवलं. त्याच्यानंतर बाबांना मी रुद्राक्ष आणि मोत्यांची छोटीशी माळ चढवली. तर आता मी इथं शिवलिंगावर महादेवांची प्रिय अशी पानं, फुलं, फळं चढवते. तर सर्वात आधी आपण बेल
बेलपत्री चढवायची आहे. तर बेलपत्रीला इथं मी थोडंसं अष्टगंध लावून घेतलं. शिवलिंगावर बेलपत्री चढवताना बेलपत्रीचा देठ आपल्याकडे करून शिवलिंगावर बेलपत्री पालथी ठेवावी. महादेवांना खंडित वस्तू अप्रिय असतात, म्हणून आपण शिवलिंगावर खूप साऱ्या बेलपत्री चढवण्यापेक्षा एक बेलपत्री चढवली तरीही चालेल, पण ती अखंडित असावी, कुठून चिरलेली, फाटलेली, तुटलेली नसावी. त्याच्यानंतर इथं मी शमीपत्र चढवते. तर शमीचं फूल ही असतं, पण आज मला मिळालं नाही. तुम्हाला शमीचं फूल मिळालं तर तेही तुम्ही शिवलिंगावर महाशिवरात्रीला जरूर अर्पण करा. तर आता मी इथं शिवलिंगावर धतुऱ्याचं फूल चढवून घेते आणि त्याच्यानंतर हे आहे कनेरीचं फूल, जे महादेवांना खूपच प्रिय आहे. आणि हे आहे रुईचं फूल, त्याच्यानंतर हे आहे अपराजिता फूल आणि हे आहे पारिजातक फूल. तर महाशिवरात्री या दिवशी शिवलिंगावर ही फुलं चढवून तुम्ही महादेवांना प्रसन्न करू शकता. आता मी इथं रुद्राक्ष माळ चढवली, मोगऱ्याचा हार चढवला. तर महादेवांना पांढरा रंग खूप प्रिय असतो, म्हणून आपण पूजेमध्ये पांढऱ्या रंगाची फुलं जरूर वापरावी. तर आता मी शिवलिंगावर धतुरा चढवला, गुलाबाची फुलं चढवली, पिवळ्या रंगाच्या कनेरीच्या फुलाने अशा प्रकारे माझ्या भोलेनाथांचा श्रृंगार केला आहे. महादेवांना कोणती फुलं प्रिय आहेत किंवा शिवलिंगावर कोणती फुलं चढवावीत हे तुम्ही पाहिलं, पण एक फूल महादेवांना अप्रिय आहे, ते आपण चुकूनही कधीच नाही चढवायचं. ते फूल आहे केतकीचं फूल. केतकीच्या फुलाने ब्रह्मदेवाच्या खोट्या साक्षीत साथ दिली होती, त्यामुळे शिवशंकराने या फुलाला शाप दिला, म्हणून आपण केतकीचं फूल शिवलिंगावर कधीच नाही चढवायचं. शिव महापुराण अनुसार एक केतकीचं फूल शिवलिंगावर चढवल्यानं आपल्याला 1000 गोहत्येचा दोष लागतो. फुलांचा श्रृंगार केल्यानंतर महादेवांचा प्रिय असा डमरूही पूजेमध्ये ठेवला, फळ प्रसाद ठेवला, त्याच्याबरोबर पाणीही ठेवलं, छोटीशी ओमची रांगोळी काढून घेतली, त्याच्यानंतर धूप दाखवली, प्रसादाभोवती पाणी सोडून नैवेद्य दाखवला. आता आपल्याला आरती करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला गणपतींची आरती करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर आपण महादेवांची आरती करूयात. तुम्ही शंकराचीही आरती बोलू शकता. जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती वाळू तुझ कर्पूर गौरा, जय देव जय देव. तर आता माझी आरती करून झाली आहे. आरती झाल्यावर आपण डमरू वाजवायचा आहे. आरती झाल्यानंतर आरतीभोवती थोडंसं पाणी सोडून आपण ही आरती घ्यावी, घरातल्या सर्वांना आरती द्यावी. पूजा झाल्यानंतर शिवलिंगावर अखंडित अक्षता चढवून नमस्कार करावा आणि प्रार्थना करावी. हे देवादिदेव महादेव, आज महाशिवरात्रीच्या दिवशी मी तुमची पूजा भक्ती भाव श्रद्धेने केली आहे, तरीही माझ्या हातून कळत न कळत काहीतरी चुकी झाली असेल तर मला क्षमा करा आणि माझी पूजा तुम्ही स्वीकार करा, अशी प्रार्थना करावी. तर माझी पूर्ण पूजा झाल्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एक माळ जप करते. जप करत असताना जप माळेला पकडण्यासाठी आपण अंगठा, अनामिका आणि मध्यमा बोटांचाच वापर करायचा आहे. या 2 बोटांचा आपण वापर नाही करायचा. तर अशा प्रकारे मी माझ्या घरी महाशिवरात्रीची पूजा केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूयात अजून एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना हर हर महादेव आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी महाशिवरात्री.